झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तुळजा, तू मला घरी घेऊन चाललीस खरं, पण मला एक कळ ना, तू माझ्यापर्यंत पोचली कशी? म्हणजे तूच मला सांगितलंस, त्या झोपडीतनं तू मला दवाखान्यात नेलंस, पण दवाखान्यातनं जाताना मी कोणाला काहीच बोलले नव्हते। मग तुला कसं कळलं मी कुठे आहे? देवी आईनेच आपल्याला मार्ग दाखवलाय असं समजा। अरे बापरे, एवढ्या नोटिफिकेशन्स! आई अहो, आपण येत असताना आपल्याला रेंज नव्हती म्हणून माझा फोनकडे लक्षच गेलं नाही। एक मिनिट, फक्त एक फोन करते। बस सावकाश। सूर्या, तुळजाचा फोन आहे। देगड तुळजा, अगं कुठं होतीस तू? किती वेळ झाला तुला फोन लावते, फोन लागणं झालाय। सॉरी, माझं फोनकडे लक्षच गेलं नाही। अरे, तुम्ही राजूची ऑर्डर नीट पोहोचवली ना? अगं पोचली। वा, हे एक चांगलं झालं। सूर्या, आता ना सगळं छान होणार आहे बघ। अगदी खरं आहे तुझं, आजचा दिवस आहे ना लईच भारी आहे बघ। अगं ऑर्डर पण डिलिव्हर झाली आणि तुझ्यासाठी ना एक गोड बातमी आहे। तू आहे ना, तू मामी होणार आहेस। आपली तेजू आई होणार आहे। काय? खरंच? होय। अरे सूर्या, ही फार गोड बातमी दिलीस रे तू। सूर्या, आजचा दिवस ना खरंच खूप आनंदाचा आहे। मी ना कधी एकदा तेजूला भेटून तिचं अभिनंदन करते असं झालंय मला। आणि ऐक ना सूर्या, तुझ्यासाठी पण एक सरप्राईज घेऊन येते मी। बरं तू ये लवकर, मी वाट बघतोय मी। हा हो, आलेच। आई, देवी आईची खरंच कृपा आहे हो आपल्यावर। अहो, तुमचे पावलं घराकडे पडतायत तोवरच तेजूने आपल्याला आनंदाची बातमी दिली। म्हणजे तुम्ही आजी होणार आहात। आपल्या घरी ना एक लहान पाहुणा येणार आहे। आई, आपली तेजू प्रेग्नंट आहे हो। तेजू हा ना, आई होणार? हो। मला ना समदासनी कधी भेटते असं झालंय। चला सावकाश। माझी तेजू आई होणार। तेजू, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळी औषधं वेळेत घ्यायची हा, आणि जे काय खावंसं वाटेल ते लगेच सांगायचं, आम्ही लगेच करून देऊ तुला। तू जेवढी मनानं प्रसन्न राहशील की नाही, तेवढं ते बाळासाठी चांगलं असतंय। त्यामुळं कुठल्या बी गोष्टीचं कसलं बी टेन्शन घ्यायचं नाही। हे बघ, ह्यात गोळ्या आहेत, त्यातली एक सकाळी घ्यायची आणि बाकीच्या जेवणानंतर घ्यायच्या। आई, तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? मी आहे ना। ए तेजू, तुला गोळ्या द्यायची जबाबदारी आजपासून माझी। काय झालं? असे का बघताय? म्हणजे बाळाची जबाबदारी एकट्या तेजूची नाहीये। हा, तर तिच्यासारखं मला बाळाला पोटात वाढवता नाही येणार, पण तिची काळजी तर घेऊ शकतो ना मी। तेवढं करेल मी। शत्रू, हा बघ, आता तेजू 2 जीवांची आहे। तवा खरंच अशीच काळजी घे बर का। आम्ही तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो। लांब राहा, माझ्या जवळ नाही यायचं। या घरात जीव गुदमरतोय माझा, मला नाही राहायचं इथे। तेजू ऐक। मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आणि चूक साधी सुधी नाहीये हे पण मला कळतंय। मी जे काही केलंय
त्याने तुझं मन दुखवणं, माझ्याबरोबर तुला राहायचं नाही असं वाटणं, या चुकीचं काहीच नाहीये, माहितीये मला. पण मी जी चूक केली ती माझ्याकडनं होऊन गेली ग. काय करू मी, सांग ना. नाही राहिला माझ्या मनावरती माझा ताबा, नाही राहिला. एक बार बाप, मी तुला सांगतो, परत माझ्याकडनं असं नाही होणार, खरंच नाही होणार. हवं तर आपल्या बाळासाठी माफ. बाळाला मध्ये नाही आणायचं. ठीक आहे, नाही आणत, नाही आणत. लय निर्लज्ज माणूस आहे ना मी, आहे निर्लज्जच आहे. तुझ्यासारखी एवढी चांगली बायको असताना नको तिथं तोंड मारायला गेलो मी. ते बघ तू हवं तर जोड्याने मार मला, तो पण कोण, पण मला तुझ्यापासून लांब करू नकोस तेजू, प्लीज. हे बघ, हे बाळ आपले दोघांचे. नवरा म्हणून मी कायम नालायकच ठरलोय का, पण बाप म्हणून मला माझ्या लेकरांसमोर नालायक नाही ठरायचं. तेजू मला एक संधी, फक्त एक संधी. मी परत असं नाही करणार. मी खरंच मनापासून सांगतोय तुला, नाही करणार मी असं. हवं तर तुझ्या पोटात असलेल्या आपल्या बाळाची बस, सांगितलं ना बाळाला मध्ये नाही आणायचं. एवढं खालच्या थराला जालना असं वाटलं नव्हतं. मला काही ऐकायचं नाही, तुम्ही जा इथून बाहेर. तेजू ऐक ना प्लीज. जोपर्यंत तू मला माफ करत नाही ना, तोवर मी तुझे पाय जोडणार नाही. तेजू, माझं सोड ग, पण तुझ्या दादाचा विचार कर ना. आज अख्ख्या गावात दिवे लावायला निघाला होता ग तो माणूस. पुढचे 9 महिने गावात उत्सव साजरा करणार आहे तो. त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला. तेजू, मी परत एकदा हात जोडतो तुझ्या पोट, पण अशी कठोर वागू नको ग. मी बाप होण्याचं सुख माझ्याकडनं हिरावून घेऊ नको. मी जगातला सगळ्यात आनंदी पुरुष आहे आज, आणि मी हे सगळं मनापासून बोलतो. एवढ्या बार फक्त विश्वास ठेव, एकदा विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. का परीक्षा घेतोस तू माझी तेव्हा? या सगळ्यातून कशी बाहेर पडू मी? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज